संध्याकोळ कुकिंग क्लासेस मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. चला तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला. आता रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य: पनीर 250 ग्रॅम, गरम मसाला अर्धा चमचा, आलं लसणाची पेस्ट अर्धा टेबलस्पून, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, थोडीशी हळद, हंग दही 2 टेबलस्पून, कॅप्सिकम मिरच्या लाल कलरचे, हिरव्या कलरच्या आणि पिवळ्या कलरच्या घेऊन त्याचे तुकडे केलेले आहेत, क्यूब्स केलेले आहेत, आणि 1 कांद्याचे क्यूब्स, मैदा अर्धा टेबलस्पून, तेल 1 ते 1.5 चमचे, क्रीम 2 टेबलस्पून, थोडंसं मीठ आणि कसुरी मेथी. तसंच पनीर टिक्का मसाला बनवण्यासाठी फुल टिक्का ग्रेव्ही आपण घेतलेली आहे. ह्या टिक्का ग्रेव्हीलाच रेड ग्रेव्ही म्हटलं जातं. तसंच ऑरेंज रेड कलर थोडासा घ्यायचा आहे आणि थोडंसं बटर आपणाला पनीर टिक्का मसाल्याला लागणार आहे. चला तर बनवायला घेऊया पनीर टिक्का मसाला. प्रथम बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये हंग दही टाकायचं आहे, नंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकूया, हळद टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकूया, जिरे पावडर टाकून घ्यायची आहे. जिरे पावडर टाकल्यावर मैदा टाकूया, मैदा टाकल्यानंतर 1 ते 1.5 टेबलस्पून तेल टाकूया, अर्धा चमचा कसुरी मेथी टाकूया, कसुरी मेथी टाकल्यानंतर गरम मसाला टाकूया आणि थोडासा ऑरेंज रेड कलरची पावडर टाकूया. ऑरेंज रेड कलरची पावडर टाकल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण कॅप्सिकम मिरच्या, ढोबळी मिरच्या लाल, पिवळी, हिरवी टाकूया, त्याचे क्यूब्स टाकूया, कांद्याचे क्यूब्स टाकून घेऊया. कांद्याचे क्यूब्स टाकल्यानंतर आता पनीरचे क्यूब्स टाकून घेऊया आणि आता हे सगळं मिश्रण हे मिक्स करून घेऊया. सर्व मसाले पनीरला, क्यूब्सला लावून घ्यायचे आहेत. हे झालं मॅरिनेशन. सर्व मसाले, पनीर, कांदा क्यूब्स आणि मिरची क्यूब्स याला लावून झालेले आहेत. आता हे आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनसाठी आपण हा बाउल बाजूला ठेवणार आहोत. आता अर्धा तास झालेला आहे. आता आपण मॅरिनेशन झालेलं पनीर क्यूब, ढोबळी मिरची क्यूब आणि कांद्याचे क्यूब्स हे लावून घेणार आहोत. हे असे रॉडमध्ये घुसवायचे आहेत. रॉडमध्ये घुसवताना थोडासा गॅप ठेवा. हे असे आता हे पनीर क्यूब्स, कांद्याचे क्यूब्स आणि मिरचीचे क्यूब्स हे रॉडला लावून झालेले आहेत.
आता हा रॉड आपण गॅसवरती ठेवून भाजून घेणार आहोत ब्लॅक स्पॉट येऊपर्यंत. आता गॅस ऑन करायचा आहे आणि रॉडला लावलेले पनीर क्यूब्स हे सगळं भाजून घ्यायचं आहे ब्लॅक स्पॉट येऊपर्यंत. असे हे क्यूब्स आपण भाजून घेतलेले आहेत. गॅस बंद करायचा आहे. हे असे ब्लॅक स्पॉट येऊपर्यंत हे क्यूब्स भाजून घ्यायचे आहेत आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. आता परत अजून एकदा दाखवत आहे. जोपर्यंत ब्लॅक डॉट येत नाही तोपर्यंत भाजून काढून घ्यायचे आहेत. गॅस बंद करायचा आहे. हे अशा पद्धतीने भाजून काढून ताटात ठेवून द्यायचं आहे सर्व. आता आपले पनीर क्यूब्स, कॅप्सिकम क्यूब्स आणि कांद्याचे क्यूब्स हे आपण गॅसवर ब्लॅक स्पॉट येऊपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आता पॅन गॅसवर ठेवायचा आहे गरम करायला. पॅन गरम झालेला आहे. आता 1 चमचाभर तेल टाकूया आणि तेल गरम झालेलं आहे. आता आपण अगोदरच बनवून ठेवलेली टिक्का ग्रेव्ही किंवा रेड ग्रेव्ही म्हटलं जातं. आता आपण फुल टिक्का ग्रेव्ही घेतलेली आहे. रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाल्यासाठी ती टाकून घेऊया. आपली टिक्का ग्रेव्ही टाकून झालेली आहे. मिक्स करून घेऊया तेलामध्ये. आता तेलामध्ये 1-2 मिनिट ग्रेव्ही परतून झालेली आहे. आता आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे असं पाहून गरमच पाणी टाकून घ्यायचं आहे. तर अजून मी थोडंसं पाणी टाकून घेत आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी टाकून झाल्यावरती थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे. साखर टाकल्यानंतर आपण हे भाजून काढलेले क्यूब्स टाकून घेऊया. क्यूब्स टाकल्यानंतर 1-2 मिनिट हे शिजवून घेऊया. आता 1-2 मिनिट झालेले आहेत. आपण 1 टेबलस्पून बटर टाकूया. बटर टाकल्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेऊया आणि 1 ते 2 चमचे क्रीम टाकून घ्यायची आहे. अमूल क्रीम नसेल तर घरची मलाई सुद्धा तुम्ही टाकू शकता. 1 ते 2 टेबलस्पून. आता या स्टेपला मीठ चेक करा. कमी असेल तर तुम्ही टाकू शकता. अजून तुम्हाला पातळसर ग्रेव्ही हवी असेल
तर तुम्ही कोमट पाणी टाकूनच पातळसर ग्रेव्ही बनवायची आहे. आता गॅस बंद करायचा आहे. ही झाली आपली रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला.